जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। आज उबाटा गटाला शिंदे गटाकडून तिसरा झटका देण्यात आला आहे। उबाटा गटाचे अत्यंत विश्वासू ज्यांनी आपला मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडला होता ते म्हणजे सचिन आयरे यांनी नुकतेच शिंदे गटात प्रवेश करून उपसभापती पदासाठी नामांकित अर्ज भरला आहे। बरं, सचिन आयरे यांच्यावरती पक्षांतर बंदी कायदा लागू शकतो का? नेमका पक्षांतर बंदी कायदा काय सांगतो? 2003ला 91वी घटना दुरुस्तीमध्ये किमान 2/3 सदस्य जर इतर पक्षामध्ये विलीन झाले तर त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागत नाही। मात्र या ठिकाणी सचिन आयरे हे एकमेव किंवा एकटेच आहेत की ज्यांनी सध्या तरी पक्षांतर केलं आहे। आता यांच्यावरती पक्षांतर कायदा लागतो का नाही हे पाहणे महत्त्वाचं ठरलं। बरं, सध्या तरी उबाटा गटाचेच खासदार किंवा आमदार शिंदे गटातच का जातात? भारतीय जनता पक्षात का जात नाही? बरं, काँग्रेसचे खासदार किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांचे आमदार किंवा यांचे खासदार हे का भारतीय जनता पक्षात किंवा शिंदे गटात जात नाही? यांना विकास करायचा नाही का? सध्या तरी हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांना पडला असेलच। या पक्षफुटीमुळे सध्या तरी महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान झालेला दिसत आहे। येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील राजकारण काय वेगळं वळण घेतंय का 2029 पर्यंत मतदारांना वाट पाहावी लागेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल।